तर रामकृष्ण हरी मंडळी, आज काय आहे ना, आज सगळ्यात मोठा दिवस आहे. काय माहिती का? आज माझ्यासाठी म्हणजेच संतश्रेष्ठ कानराज महाराज पालखी सोहळ्याबरोबर आम्ही जातो. मी दरवर्षी जातो, याही वर्षी जाणार आहे. पण महत्वाची गोष्ट आहे की आज आहे पालखीचा प्रस्थान सोहळा. पंढरपूरच्या दिशेने आज कानराज महाराजांची पालखी प्रस्थान करणार आहे आणि मी आज चाललेलो आहे तीर्थक्षेत्र केंदूर या ठिकाणी. तर आजच्या दिवसाचा प्रवास म्हणजे पालखी प्रस्थानाचा प्रवास तुम्हाला मी आपल्या काही छोट्या क्लिप काढून दाखवणार आहे. तर आपल्या चॅनलवरती असे थांबा, पहा, लाईक करा. पाऊस खूप चाललेला आहे तरी पण आपण प्रस्थानाला चाललेलो आहे. वातावरण पाहू शकता, खूप पावसाचं झालेलं आहे आणि आपण रामकृष्ण हरी मंडळी, आपण आता सध्या श्री क्षेत्र केंदूर या ठिकाणी आलेलो आहे. संतश्रेष्ठ कानराज महाराजांच्या मंदिरामध्ये, देऊळवाड्यामध्ये आलेलो आहे. तर इथे कोण भेटले? तर हरी काका भेटलेले आहेत आज. आणि आज प्रस्थान सोहळा आहे, त्याच्यामुळे सगळे इथे मंदिरामध्ये आनंदाचा उत्सव आहे. तर आपण पाहूया आता पुढे काय काय होणार आहे, प्रस्थान सोहळा कसा होणार आहे, सगळ्या गोष्टी आज पाहणार आहोत. आमचे परम स्नेही दत्त महाराज माशेरे पण आलेले आहेत. सर्वजण अतिशय उत्साह आणि कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पाहू शकता संदीप महाराजांची पण एक लगबग चालू आहे आणि पुढे काहीतरी अजून तुम्हाला जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही पाहत राहा. तर भूक लागली ते म्हणजे थांबलेच सगळेजण. तर इथे पंगत आहे बाहेर. तर काका प्रसाद घेत आहे, प्रसादाचा आस्वाद घेत आहेत आणि यांचा सगळ्यांचा माझ्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे. सगळ्यांचं म्हणजे माझ्या मागे ब्लेसिंग आहेत. तरी मी सर्व ऋणी आहे. तर आज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे, म्हणजे संतश्रेष्ठ कानराज महाराजांचं प्रस्थान झालेलं आहे. आम्ही आलो होतो म्हणजे पायी चाललोय, थांबलोय इथे एका ठिकाणी थांबलोय. अक्षय दादा भेटला. अक्षय दादा आज पालखी सोहळ्यामध्ये पखवाज वाजवण्याचं म्हणजे मृदुंग वाजवण्याचं सेवा करत आहे. तर अजून पुढे काही गोष्टी आहेत आपल्या आदिष्ट यूट्यूब चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त तुम्ही आजच्या प्रस्थानाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती असेच थांबा. सोडून द्यायचे नाही, सगळ्यांचे बघायचे.
चालू झालेला आहे आणि अतिशय सुंदर देखणा सोहळा या ठिकाणी सर्व पाहायला मिळत आहे. नेत्रपीठ आहे कारण की आत्ता हरिपाठ चालू आहे. पाहू शकता हरिपाठ चालू आहे. सर्वजण हरिपाठ करत आहेत. पुढे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि इथून मागे खूप साऱ्या गोष्टी झाल्यात, पण ते तुम्हाला मी व्हिडिओच्या साहाय्याने दाखवणार आहे. कारण की बोलायला गप्पा मारायला कुठलाच वेळ मिळालेला नाही. तरी पाहत राहा, अजून काही गोष्टी आहेत कारण की अजून पालखी खूप लांब जायची. श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन आजचा विसावा थांबणार म्हणजे आजचा पहिला मुक्काम होणार आहे. तर पाहायला विसरू नका.